खबरदार महाराष्ट्र न्यूज। आता त्या मला खूप मोठा दुश्मन समजतात, माझ्याबद्दल खूप खालच्या पातळीचे वक्तव्य करतात, परंतु त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्याला माझा सल्ला हाच आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे गुणगान आपण गाता तेव्हा डीपीडीसीचा कार्यपद्धतीचं आपण अवलोकन करावं, त्याचा अभ्यासही करावा। डीपीडीसीचा कुठलाही निधी हा कुठल्या सचिन कल्याण शेट्टीच्या नावे येत नाही, कुठल्या देवेंद्र कोटेच्या नावे येत नाही, ना कुठल्या प्रणितीताई शिंदेच्या नावे येत नाही। तो तर त्या विभागाच्या अनुषंगानं सामाजिक समतोल राखून, विभागीय समतोल राखून विकास करण्याचा त्यामध्ये सूचना असतात किंवा त्या पद्धतीने आपण करतो। मला एक सांगा, सोलापूर शहरामध्ये डीपीडीसीतला किमान 125 कोटीच्या आसपासचा निधी खर्च झालाय। तो सोलापूर शहरामध्ये खर्च झालाय ना, तो पाकिस्तानमध्ये खर्च झालेला नाही। आपण समजून घेतलं पाहिजे की तेव्हा त्यांनी हा शहरामध्ये विकास झाला, ते अशा पद्धतीचा आविर्भाव आणतायत की शहरातला किंवा जिल्ह्यातला निधी कुठेतरी बाहेर नेऊन खर्च केला अशा पद्धतीत सांगतात। कुठलाही निधी व्यक्तिगत कुणाच्याही नावे मंजूर होत नाही। ताईंना माझी विनंती आहे, ताई या शहरामध्ये जे काम झाले, ज्या ज्या ठिकाणी निधी दिलाय, आता MIDCचं काम आपण घेतलं, देवेंद्र कोटेजींनी खूप प्रयत्न करून ते निवडून काम मंजूर करून आणलं। त्याच्यासाठी आम्ही जो शेअर दिला डीपीडीसीतनं दिला, 12.5 कोटी रुपये दिले आम्ही, महानगरपालिकेने दिले। आता ताईंना आमचा प्रश्न आहे की बाबा तो देऊ नको का? खासदार साहेबांनी जी शिफारस ताईंनी शिफारस योग्य वेळी केली पाहिजे, जेव्हा कामं मंजूर करतात तेव्हा केली पाहिजे आणि ती दिल्लीतनं न करता इथं येऊन केली पाहिजे।